मोठी अपडेट खेडमधून नातूनगर अंबाई रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून 1.5 महिना उलटला। मात्र हा मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शिवतर, जामगे, अंबाई आणि चिंचाळी परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती। याबाबतची बातमी माझे कोकणने प्रसारित केल्यानंतर आता मंत्री योगेश कदम यांनी याची दखल घेतली आहे। गणपतीपूर्वी हा रस्ता प्रवासासाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास स्थानिक नागरिकांचे जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचणार आहे। त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून रस्ता खुला करण्यासाठी नेमकी कधी कार्यवाही होते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। जे काही खचलेलं आहे ते प्रमाण मोठं आहे। तिथे पावसाळी दिवसांमध्ये पोकलेन जाऊ शकत नाही, म्हणून थोडासा उघाडी मिळाल्याच्या नंतर तिथे आपण काम चालू करू। गणपतीच्या आधी होईल प्रयत्न आमचे आहेत की गणपतीच्या अगोदर ते करायचे, परंतु भूसंकलन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण कटिंग तिथे मोठ्या प्रमाणात झाली होती एकंदरीत। आणि तो रस्ता नव्याने आपण तयार केला होता। आपल्या सर्वांना माहिती आहे की कोकणामध्ये जेव्हा आपण नवीन रस्ते तयार करतो तो बसण्याकरता एक दोन पावसाळे जावे लागतात। हा पहिला पावसाळा होता। नक्कीच त्याचं रस्त्याचं कामही अजून पूर्ण व्हायचं आहे, काही काम संपलेलं नाही। तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये मी देखील आहे। अधिकाऱ्यांनी जागेवरती जाऊन पाहणी 1.5 महिन्यापूर्वीच केलेली आहे। पावसाळ्याच्या कडनं थोडासा एक उघाडी मिळाली की नक्की तिथे आम्ही योग्य ते उपाययोजना आम्ही करू।